मकर संक्रांती या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याचे मोठे पुण्य मिळते असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीचे सामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करतात. म्हणजेच सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरात प्रवेश करतात. याच दिवसापासून सूर्य उत्तरायण होतात. देशातील विविध भागांमध्ये हा सण वेगळ्या नावांनी साजरा केला जातो. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मकर संक्रांती किंवा खिचडी पर्व, पंजाब किंवा हरियाणामध्ये लोहडी, तमिळनाडूमध्ये पोंगल, तर आसाममध्ये माघ बिहू किंवा भोगाली बिहू म्हणून ओळखला जातो. तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान व दानाचा शुभ मुहूर्त कधी आहे. तसेच या दिवशी षटतिला एकादशी आहे, तर त्याची तिथी, पारणवेळ आणि दान पुण्य याचे धार्मिक महत्त्व आणि संक्रांती देवीचे स्वरूप काय आहे. मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व. या दिवशी तिळगुळाचे लाडू, गजक, रेवडी वाटण्याची परंपरा आहे. या दिवशी अन्नधान्य, कळंब, तूप, वस्त्र, तांदूळ, डाळ, भाजीपाला, मीठ आणि खिचडीचे दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करणे फारच शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य प्रदान करते. त्यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान टिकून राहते. या दिवशी जो व्यक्ती भगवान सूर्यदेवांची श्रद्धेने आराधना करतो त्याला मानसन्मान, प्रतिष्ठा आणि यशाची प्राप्ती होते. षटतिला एकादशी आणि संक्रांतीचा संगम का खास आहे? कारण अंकशास्त्र आणि ज्योतिषानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते. षटतिला म्हणजे 6 प्रकारे तिळांचा वापर. संक्रांतीलाही तिळाचे महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्यासोबतच आर्थिक स्थैर्य लाभते. याला षटतिला का म्हणतात? षटतिला एकादशीला 6 क्रिया केल्या जातात. तीळ स्नान, तीळ उठणे, तीळ हवन, तीळ तर्पण, तीळ अन्न आणि तीळ दान, म्हणूनच याला षटतिला म्हणतात. धार्मिक शास्त्रानुसार षटतिला एकादशीचे व्रत हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतर आणि सोने दान केल्यानंतर मिळणाऱ्या पुण्यापेक्षा जास्त पुण्य मिळवते असे मानले जाते. या दिवशी तीळ पूजा, हवन, प्रसाद, स्नान, दान, अन्न आणि तर्पण मध्ये वापरले जातात. या दिवशी तीळदान करण्याची परंपरा असल्याने याला षटतिला एकादशी असे म्हणतात. मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी या दिवशी प्रगतीसाठी करण्याचे उपाय. श्रीहरी विष्णूंची पूजा किंवा स्तोत्र पठण. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम याचे पठण किंवा श्रवण करणे अत्यंत प्रभावी ठरते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती नांदते. विठ्ठल मंदिरात सेवा. विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. विठ्ठल हे विष्णूचेच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. यथाशक्ती दान म्हणजेच महादान. या दिवशी गरजवंतांना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. दान करताना त्यात तीळ, गूळ, मिठाई आणि वस्त्र यांचा समावेश असावा. संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय म्हणजेच कधी न संपणारे फळ देते. तिळाचा 6 प्रकारे वापर. षटतिला एकादशी असल्याने तिळाचे स्नान, तिळाचे उठणं, तिळाचा होम, तिळाचे तर्पण, तिळाचे दान आणि तिळाचे भक्षण असे 6 प्रकार केल्यास संक्रांतीचेही पूर्ण फळ मिळते. संक्रांती देवीचे वाहन आणि स्वरूप. यंदा संक्रांत नंदा ह्या नावाने ओळखली जाईल. संक्रांत घोड्यावर स्वार होऊन येत आहे. उपवाहन सिंह आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. तिच्या हातामध्ये गदा हे शस्त्र आहे. तिने कस्तुरी लेपन केले असून हातात जाईचे फूल आहे. ती बसलेल्या स्थितीत आहे. यंदा शुभ रंग कोणते? यंदा पिवळा रंग वर्ज्य आहे, तर काळा रंग. संक्रांतीला काळी साडी नेसणे हे नेहमीच सर्वात शुभ आणि शास्त्रीय मानले जाते, कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो. इतर रंगांमध्ये पिवळा रंग सोडून लाल, हिरवा, केशरी आणि गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात. यंदा संक्रांत देवीने स्वतः पिवळे वस्त्र परिधान केले असल्याने आपण तो रंग टाळून देवीचा सन्मान राखतो आणि संभाव्य दोष टाळतो अशी धार्मिक समजूत आहे. मकर संक्रांतीची तिथी.
आणि दान आणि स्नानाचा शुभ मुहूर्त. तसेच या दिवशी षटतिला एकादशी देखील आहे. एकादशीची तिथी ही 13 जानेवारी रोजी दुपारी 3:17 ते 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:52 असेल. उदयतिथीनुसार एकादशीचे व्रत हे 14 जानेवारी 2026 रोजी पाळले जाईल. पारणा वेळ 15 जानेवारी रोजी सकाळी 7:15 ते 9:21 असेल. ह्या दरम्यान उपवास सोडावा. तसेच 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. पंचांगानुसार 14 जानेवारी रोजी दुपारी 3:13 संक्रांत लागणार आहे. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 असेल व महापुण्य काळ हा दुपारी 3:13 ते 4:58 असेल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका.